श्रीराम नमस्कार. ज्ञानसुक्त ह्या ग्रुपवर बागमार काकांनी एक 2-3 दिवसापूर्वी तमोगुणाविषयी एक पोस्ट टाकलेली होती, लिहिलेली होती. तर असं आता जसे ते म्हणाले की सर्वांनी आपापल्या परीने लिहायचा किंवा सांगायचा प्रयत्न करावा की वैद्यराजांच्या सानिध्यात आल्यावर आपल्याला काय कळलं किंवा काय त्यांनी जे ज्ञान दिलं ते वाटण्याचा थोडाफार प्रयत्न आपापल्या परीने करावा. तर त्या अनुषंगाने एक किस्सा मला काल आठवला, म्हणजे एक गोष्ट. तर ती एक सांगतो की एकदा वैद्यराजांकडं नेहमीप्रमाणे गेलो असताना एक पेशंट त्यांच्याकडं ताई आल्या होत्या आणि त्यांचा मुलगा, लहान मुलगा होता, साधारण मॉन्टेसरी पहिली दुसरीत असेल. आणि एक वैद्यराज ताईंना औषध दिलं आणि सांगितलं की उद्यापासनं सकाळी आलं घेत जा. तर त्या ताई वैद्यराजांना म्हणाल्या की आलं घेतलं, आलं खाल्लं की मला माझं पित्त वाढतं. तर वैद्यराजा म्हणाले ठीक आहे, मग तुम्ही पूजा करता का घरामध्ये? तर त्या म्हणाल्या हो, आमच्याकडं 6 वाजताच सकाळी आवरून होतं आणि त्यांचे मिस्टर कुठं फॅक्टरीत कामाला होतं. ते म्हणले सगळं आवरून स्नान करून पूजा करून यांचा डबा असतो तो करून मग मी मोकळे असतो. ते म्हणले ठीक आहे, हरकत नाही, मग उद्यापासून पूजा केल्यानंतर आलं खा. तर त्या बरं म्हणाल्या. तर त्या माझ्या मनात आहे, जेव्हा त्यांनी वैद्यराजांनी सांगितलं तेव्हा एक मनात प्रश्न आला की याच्या पाठीमागचं रहस्य काय असेल, हा एक भाग प्रश्न माझ्या मनामध्ये होता. दुसरी तिथं अशीच घटना घडली की जेव्हा त्या जायला निघाला तेव्हा त्यांनी मुलाला सांगितलं की आजोबांना नमस्कार कर. आणि त्या मुलाच्या हातामध्ये महाभारतातील गोष्टी असं एक पुस्तक होतं. तर त्यांनी ते पुस्तक तसंच हातात धरलं आणि वैद्यराजांच्या चरणांवरती म्हणजे तो नतमस्तक झाला, म्हणजे नमस्कार केला त्यांनी. आणि ते पुस्तक त्याच्या हातामध्येच होतं की ते वैद्यराजांच्या पायाला लागलं, म्हणजे स्पर्श झाला. तसं त्या मुलाची आई म्हणाली, अरे अथर्व नाव का काहीतरी तसं नाव होतं, मला आत्ता आठवत नाही, पण त्या सदृश्यच नाव होतं. म्हटलं की अरे ते पुस्तक बाजूला ठेव, ते लागतं आजोबांना आणि त्याला पाय लागतो, मग ते बाप्पाचं असतं, असं ते त्या ताई त्या मुलाला सांगत होत्या. आणि वैद्यराजांनी त्यांना सांगितलं की बाप्पा रागवतो किंवा असं करू नये. हे जे ज्ञान आहे या देहामध्ये अजून रुजवायची वेळ आलेली नाही. तो मुलगा एवढाही मोठा नव्हता की तो त्या महाभारतातल्या गोष्टी वाचू शकेल. याचा अर्थ असा होता की ती आई त्यातली गोष्ट सांगायचा वाचून प्रयत्न करत असेल. तर त्यांनी म्हटले की ज्ञान आहे, पण एवढं ज्ञान नाही की चांगलं वाईट काय, अजून संस्कार त्याच्यावरती सुरू व्हायचे आहेत आणि उत्तम प्रकारे करताय. पण पहिल्यांदाच जर केलं की आपण कृती चुकीची केली आहे तर ते आधी पूर्ण ज्ञान देणं गरजेचं असतं. असं थोडंफार बोलणं झालं आणि ते दोघं गेले. आता प्रश्न माझ्या मनातला उत्पन्न होता की पूजा झाल्यानंतर आलं खा असं त्यांनी सांगितलं होतं. तर मी डॉक्टरांना म्हणजे वैद्यराजांना विचारलं की पूजा झाल्यानंतर का सांगितलं, म्हणजे आधी का नाही त्याला. तर मला म्हणाले त्या मुलाच्या हातामध्ये पुस्तक कसलं होतं. म्हटलं महाभारतातील गोष्टी. मला म्हटले तुम्ही वाचल्या आहेत का कधी? तर म्हटलं हो वाचलं की आमच्या घरामध्ये महाभारताचे खंड पण आहेत. म्हटलं पण एवढं सगळं वाचणं नाही झालं, खंड आहेत, पण म्हटलं वाचलं आहे, मला माहिती आहे त्यातलं बऱ्यापैकी. तर म्हटलं ठीक आहे. तर म्हटले दुर्योधन कोण होता? तर म्हटलं दुर्योधन कोण होता हा काय प्रश्न एक माझ्या मनामध्ये मलाच एक प्रश्न पडला की असं काय प्रश्न विचारतात. पण त्यांनी प्रश्न मला विचारला की दुर्योधन हा कोण होता. म्हटलं दुर्योधन हा गांधारीचा आणि धृतराष्ट्राचा मुलगा होता आणि तो युवराज होता, कौरवांचा सगळ्यात मोठा भाऊ. मला म्हटले एक दिवस विचार करा, उद्या उत्तर द्या. म्हटलं आता ह्याच्यामध्ये वेगळं काय असेल असं मला काही वाटत नाही, पण म्हटलं ठीक आहे, कारण मला ते नेहमी 1 दिवसाची किंवा 2 दिवसाची संधी द्यायचे विचार करण्यासाठी. तर म्हटलं ठीक आहे, त्यांना नमस्कार केला आणि दवाखान्यातनं खाली आलो. आणि खाली जिन्यापाशी अरुण काका उभे होते. बहुतेक सर्वजणांना माहिती आहेत, अरुण काका माहिती होते.
आणि ते समोर मारुतीच्या म्हणजे समोर जे आपल्या पारावरचं मारुतीचं मंदिर आहे तिथं एकटक बघत होते. खाली आलो मी. काकांना म्हटलं, काका नमस्कार. तर माझ्याकडे फक्त बघितलं आणि म्हटलं, काका एक मला प्रश्न होता. तर फक्त मानेने मला असं हे केलं की काय त्याला. तर म्हटलं, दुर्योधन कोण होता. मला एक माहिती होतं की अरुण काका हे महाभारतातील जी पात्र होती किंवा महाभारतावर त्यांचा प्रचंड अभ्यास होता. त्यातल्या प्रत्येक पात्रावर वैयक्तिकरित्या ते अभ्यास करायचे. आणि म्हटलं चला आता हे आपल्याला आणायचं भेटलेले आहेत. मी उत्तर तर वैद्यराजांना सांगितलं आहे, पण ह्यांच्याकडं काही वेगळं मिळालं तर अशा दृष्टिकोनातून मी काकांना विचारलं. आणि मुळात कसं होतं की वैद्यराजांकडं कुठली अशी अट नव्हती की कोणाची मदत घेऊ नये किंवा काय. ते सगळ्यांची मदत घ्या, ज्ञान प्राप्त होणं गरजेचं आहे आणि असायचं हे त्यांचं एक कायमचं ठरलेलं असायचं. म्हणून खाली आल्यानंतर मी काकांना विचारलं की काका दुर्योधन कोण होता. असं म्हटलं आणि शांतपणे जे मारुतीकडं समोर स्थिर नजर करून बघत होते, माझ्याकडं वळले आणि म्हणाले मूर्ख. तर अशा त्या स्वरांमध्ये म्हणाले की मी जरा घाबरलो. बाजूची जाणाऱ्याची माणसंही बघायला लागली आणि त्यांना नमस्कार केला आणि मी माझ्या ऑफिसकडं निघालो. पण 2 पावलं गेल्यावर म्हटलं की माझी काहीतरी चूक झाली की ते साधना करत असतील उभ्या उभ्या, तर त्याच्यामध्ये मी बोलायला नको होतं. म्हणून मी परत आलो मागं आणि म्हटलं, काका मला माफ करा, मला माहीत नव्हतं तुम्ही साधना करताय आणि मी तुम्हाला मध्ये त्रास दिला. आता बघा गंमत बघा, परत ते त्या क्षणी त्याच पोझिशनमध्ये उभे होते आणि मी परत येऊन हीच बडबड करत होतो, म्हणजे वास्तविक त्रासच देत होतो. आणि त्यांना मी परत म्हटलं की मग मी दुपारी तुम्ही असता तेव्हा येऊ का, मला तुम्ही सांगाल का की दुर्योधन कोण होता. परत ते म्हटले मूर्ख. आणि मी आपलं म्हटलं जाऊ दे, आपल्याला काही माझ्याशी बोलाच्या एक मूडमध्ये दिसत नाही आहेत. आणि मी आलो. आणि दुसरं ती खूप विचार केला, म्हणजे त्यावेळी म्हटलं मला उत्तर असं वेगळं काही मिळालं नाही की दुर्योधन. मी दोघा तिघांना विचारलं, म्हटलं अरे दुर्योधन कोण होता. आणि म्हटले दुर्योधन कोण होता काय, सगळ्या जगाला अख्ख्या माहिती आहे की गांधारीचा आणि धृतराष्ट्राचा मुलगा होता. तो हस्तिनापूरचा तेव्हा म्हणजे याचा राजपुत्र होता. पांडवांचाही भाऊ होता. कौरवांचा सगळ्यात मोठा मुलगा. असं तसं सगळ्यांचं त्याच्याकडनं उत्तरं मला जी वाचली होती किंवा जी अपेक्षित होती ती मिळाली. त्याच्यात झालं. मग मी दुसऱ्या दिवशी जेव्हा वैद्यराजांकडे गेलो आणि त्यांनी मला विचारलं, झाला का विचार, काल उत्तर मिळालं का. तर म्हटलं नाही, मी काल विचार हे केलं. ते म्हटले खाली तुम्ही उतरलात तेव्हा आमच्या बंधुराजांशी बोलत होतात, मी पाहिलं. म्हटलं हो. तर त्यांनी म्हटलं मला मूर्ख म्हणाले. म्हटलं तर फक्त वैद्यराज एक थोडंसं असं हास्य केलं त्यांनी आणि म्हणाले बरं ठीक आहे. म्हणाले की मग कोण होता दुर्योधन. तर म्हटलं एवढंच माझी जी उत्तरं होती तीच त्यांना मी परत सांगितली. तर म्हणाले की कर्ण कोण होता. म्हणजे आता तिथं त्यांनी प्रश्न बदलला, कर्ण कोण होता. म्हटलं कर्ण हा सूतपुत्र होता, म्हणजे वास्तविक कुंतीचाच मुलगा होता, पण तो दानशूर होता. परत हसले आणि मला म्हणाले इथनं दुर्योधनाचा विचार करा बरं का. कर्ण तुम्ही काय म्हणालात, दानशूर होता. म्हणजे तुम्ही कर्णाचं काय सांगितलात, तो गुण सांगितला. मग दुर्योधनाचा तुम्हाला एकही गुण दिसला नाही का. दुर्योधन ही व्यक्तिमत्व, पण कुठलीही व्यक्ती ओळखली जायची. सावरकर म्हणाले ओळखले जायचे ते नुसतं स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणून नाही, तर त्यांनी जे भोगलं त्यांचे जे गुण होते सावरकरांचे, त्या गुणांमुळे सावरकर ओळखले गेले. नाही तर विनायक नावाची लाखो माणसं होती आणि सावरकर नावांची माणसं होती, पण मनुष्य ओळखला जातो तो त्याच्या गुणांमुळे. मग तसं दुर्योधन हा म्हणले लहानपणापासून त्याच्या मनामध्ये त्याच्या डोक्यामध्ये हे विषच पेरलं गेलं आणि ते विष पेरल्यामुळं त्याची प्रवृत्ती आणि वृत्ती दोन्हीही तशीच तयार झाली. म्हटलं मला जरा अजून सोपं करून सांगितलं तर बरं होईल त्याला, कारण तेवढी आकलनता नव्हतीच. म्हणून अगदी मी स्पष्ट सांगायचो की मला काही कळलं नाही. तर मला म्हणाले की प्रत्येक व्यक्तीमध्ये त्रिगुण असतात, सत्व रज तम. हा सत्वामध्ये जन्माला होता. म्हणजे पांडव पण त्याच
द्रोणाचार्यांकडे शिक्षण घेत होते जिथे कौरव घेत होते. आणि प्रत्येक देहामध्ये सत्व रज तम हे तिन्ही गुण असतात. आणि तमोगुण हा म्हणाले हा सत्वगुण त्याला कामाला लावत असतो. म्हणजे तो सत्वगुण किती मिसळला तर तमोगुणाचा कमी जास्त प्रमाणामध्ये देहावरती परिणाम होतो हे कळतं. म्हणजे मगाशी काल तुम्ही आलात तेव्हा त्या ताईंना सांगितलं की आलाचा गुण तीक्ष्ण आहे म्हटले. पण जेव्हा मुळात उठल्या सकाळी उठल्यावरती मनुष्य देहाचं पित्त वाढलेलं असतं आणि तेव्हा जर आलं घेऊन त्रास होत असेल तर जेव्हा पूजा अर्चना होते तेव्हा पित्त आणि मन हे स्थिर तर सात्विकतेकडे जातं आणि ते तमोगुणावरती थोडासा अंमल आणतं. म्हणजे त्या तीक्ष्णपणावरती अंमल आणतं. म्हणून त्यांना ते पूजा झाल्यानंतर हे करायला सांगितलं. तेव्हा मला एक गोष्ट कळली की तमोगुण हा मनुष्य देहामध्ये असलेला जो गुण आहे तर त्याला जर तुम्हाला ताब्यात ठेवायचा असेल तर सत्वगुणाचा योग्य वापर होणं गरजेचं असतं. म्हणजे तो कसा वापर करताय त्याच्यावरती तमोगुण असतं. तर ते म्हटलं तुम्ही हे सांगताय पण हे दुर्योधनाशी काय भानगड आहे. तर म्हणाले दुर्योधन हा मुळामध्ये कौरवांचा जरी भाऊ असला तुमचं उत्तर चुकीचं नाही म्हटले, पण त्यांनी तेवढी ओळख पुरेशी नाही. गुणांमुळे म्हणले प्रत्येक व्यक्ती ओळखली जाते. अर्जुन हा उत्तम धनुर्धर होता, हा धनुर्धर हा त्याचा गुण होता म्हणून तो त्याला ओळखला जायचा अर्जुन. प्रत्येकजण हे फक्त कुंतीपुत्र म्हणून एवढीच ओळख नव्हती तर त्याची शौर्याची ओळख काय तर ही ओळख होती. तर प्रत्येक व्यक्ती ही आपापल्या गुणांमुळे ओळखली जाते असं वैद्यराजांनी सांगितलं की दुर्योधन तुम्हाला जे आमच्या बंधुराजांनी उत्तर दिलं हे उत्तर योग्य होतं पण तुम्ही त्याच्यावरती विचार केला नाही. तुम्हाला वाटलं की ते तुम्हाला बोलले. की दुर्योधन कसा आहे तर त्यांनी तुम्हाला उत्तर दिलं मूर्ख. म्हणजे मूर्ख व्यक्तीच अविचाराप्रमाणे वागते. कारण दुर्योधन हा आयुष्यात जे वागला की जसं भगवान श्रीकृष्ण जेव्हा युद्धाच्या आधी सांगायला आले की 5 गावं फक्त दे. जर 5 गावांमध्ये तुला जर अख्खं साम्राज्य मिळत असेल तर मनुष्य देहामधला तमोगुण त्याचा उसळला गेला. सत्वाला त्यांनी बाजूला टाकलं आणि त्यांनी सांगितलं की मी ती देणार नाही. म्हणजे सत्व जरी जवळ आलं, सत्वाचा वावर आपल्या आजूबाजूला असला आणि आपण त्याचा वापर करून घेतला नाही तर ती व्यक्ती दुर्दैवी, ती महामूर्खच ठरते. म्हणून ते म्हटले त्यांनी जे तुला मूर्ख सांगितलं हे त्यांचं उत्तर होतं, तुझ्या लक्षात आलं नाही, तुमच्या लक्षात आलं नाही. म्हणाले की प्रत्येक गोष्ट त्याला कळत होती. तो राजा होता. तो गदा विद्या हे भीमानी आणि दुर्योधनानी एकत्रितपणे दोघंही शिकलेले होते. दोघंही उत्कृष्ट गदाधारी होते. पण एकाने उपयोग हा अधर्मासाठी केला आणि एकाने उपयोग धर्मासाठी केला. म्हणजे गुण नुसता एकत्रित असून उपयोग नसतो तर त्या वेळेला त्या प्रसंगा अनुसरून त्याचा उपयोग जर योग्य तऱ्हेने सत्वाला मिळून केला गेला तर त्या गुणाला महत्त्व जास्त प्राप्त होतं. म्हणून म्हणले मनावरती कायम संयम हवा आणि मनुष्याला रागावर नियंत्रण हवं. म्हटलं आता अर्थात एवढं सगळं सांगितलं छानपणे त्यांनी, तरी मी आपलं म्हटलं मला जरा अजून थोडं सोपं करून सांगा. मग मला म्हणाले की आपल्या घरामध्ये तेव्हा घरामध्ये आपलं धुणं भांडी करायला एखादी बाई येते किंवा पुरुष येतो. म्हणजे ही लहानपणापासून मी बघत आलो आहे. तर म्हणजे घरामधल्या कामाला आलेल्या स्त्रीकडनं किंवा पुरुषाकडनं जर कप फुटला तर घरातल्या म्हणले व्यक्तीला राग उत्पन्न होतो, कारण त्याच्या हातनं कप फुटलेला आहे. पण तोच कप त्याच्या लहान मुलांनी किंवा त्याच्या कुठल्या जवळच्या नातेवाईकांनी, अशी मुलगी असेल तर जावयांनी किंवा मुलगा असेल तर सुनेनीच्या हातनं जर फुटला तर तेवढा राग हा त्याच्या मनामध्ये उत्पन्न होत नाही. म्हणजे घटना एकच आहे, फक्त त्याच्या ठिकाणी असलेली 2 माणसं वेगळी आहेत, पण रागाला तमोगुणाला जन्म देणारी अवस्था मनुष्य स्वतःच्या वैचारिकतेने निर्माण करतो. म्हणून विचार करताना म्हणजे रागावर सुद्धा एखाद्या गोष्टीचा जर राग आला तर त्या रागावरती लगेच प्रतिक्रिया न देता
हा राग किंवा ही घटना माझ्या आयुष्यात का घडली, माझ्यासमोर का घडली, याचा आधी विचार होणं गरजेचं असतं. आपण म्हणले रस्त्याने जाताना एखाद्याचा धक्का लागला तर आरेला का रे करतो, एखादा गाडीने पुढं गेला किंवा एखादा आपल्या बाजूला उभा असेल तर त्याचं कारणच काही नसतं, तर आपण उगाचच त्याच्याकडं द्वेषाने बघत असतो. त्याचे जर कपडे चांगले असतील किंवा तो व्यवस्थित दिसत असेल किंवा त्याची गाडी आपल्यापेक्षा चांगली असेल तर त्याला उगाचच आपण द्वेषाने बघतो. तो म्हणले हा मनुष्य देहामधला असलेला तमोगुण आहे की ज्याचं कारणच नाही, पण हा विचारांच्या मार्फत हा तमोगुण तुम्ही बाहेर काढता. मग त्याच्यावरती सत्वानी मात करणं गरजेचं आहे. म्हणजे सत्व विचार की ह्या परिस्थितीला मी जे आत्ता त्या माणसाकडं रागाने पाहिलं, ही गरजेचं आहे का, मी त्याचं काही देणं आहे का, त्यांनी माझं काही देणं आहे का, तो त्याच्या मार्गी व्यवस्थित जात आहे, मी माझ्या मार्गे व्यवस्थित आहे, मग माझ्या मनामध्ये हा विचार का यावा. किंवा एखादं शस्त्र असेल किंवा त्याच्यामध्ये दिलेलं त्यांनी हेही सांगितलं की शिवाजी महाराजांनी अफजलखानाचा वध केला, हा सत्वगुणातनं तमोगुणाला दिलेला वाव आहे. शिवाजी महाराजांमध्ये सत्वगुण होता म्हणून त्यांनी योग्य तऱ्हेने तमोगुणाचा वापर केला आणि त्या तमोगुणाची ताकद देहामध्ये स्वीकारून त्या अफजलखानाला मारण्यासाठीचं जे बळ आहे ते बळ त्यावेळी उत्पन्न झालं. आणि ते उत्पन्न झाल्यानंतर तो अफजलखानाचा वध झाला किंवा शाहिस्तेखानाची बोटं छाटली गेली आणि नंतर परत तो तमोगुण सत्वगुणांनी विचार केल्यावरती शांत केला. म्हणजे म्हणले की युद्ध परिस्थितीवरती किंवा युद्धजन्य अवस्थेमध्ये जेव्हा मनुष्य जेव्हा जातो, तानाजींनी जेव्हा प्रतिज्ञा घेतली की आधी लग्न कोंढाण्याचं आणि मग रायबाचं, तेव्हा तो सत्वगुणांनी महाराजांना आमंत्रण द्यायला आला होता. पण जेव्हा त्यांनी स्वराज्यावर आलेल्या संकटाची जी चाहूल होती त्याची गांभीर्य लक्षात आलं, तेव्हा त्याच्यातला सत्वगुण हा त्या फक्त गोष्टीला एखाद्या म्हणतो ना की एखाद्या गोष्टीला आपण अंजाम देण्यासाठी तमोगुण उसळला. म्हणजे देहामध्ये असलेला तमोगुण प्रसंगाच्या अनुसरून वापर जो व्यक्ती करतो तो व्यक्ती खरं सत्वशील आहे किंवा सत्वगुणी आहे असं त्यांना सांगायचं होतं. की दुर्योधनाच्या भोवती ज्ञान देणारी जी माणसं होती ही सर्व चुकीची होती आणि हा भीमाबरोबर गदायुद्ध शिकलेला होता बलरामाकडं. जे शिक्षण पांडवांनी घेतलं द्रोणाचार्यांकडनं, त्यांच्याकडनंच कौरवांनी घेतलं. भीष्माचार्यांचा सहवास जास्त लाभला तो कौरवांना लाभला. एवढं सर्व बाजूला सत्व असताना सुद्धा जो अविचारी वागतो तो मूर्ख. मग मूर्ख लक्षण हे सगळ्यात त्यांनी तमोगुणाचं सर्वात मोठं भांडार आहे असं त्या दिवशी वैद्यराजाने सांगितलं. म्हणून म्हणाले की बंधुराजाने तुम्हाला उत्तर एका शब्दात दिलं पण त्या क्षणी तुम्हाला ते कळलं नाही. म्हणून म्हणले की प्रत्येक कृती जीवनामध्ये घडणारी प्रत्येक घटना प्रत्येक कृती ही का घडते ही सत्वाने बघणं गरजेचं आहे आणि त्या क्षणी तमोगुण म्हणाले आपण वापरायला यायला पाहिजे. जी व्यक्ती तमोगुणाचा योग्य तऱ्हेने वापर करते जीवनात ती सत्वगुणाला पात्र असते, अन्यथा सत्वगुणाचा नाश करायला तीच व्यक्ती कारणीभूत ठरते. याच्यामध्ये त्यांनी जसं दुसरं मला उदाहरण विचारलं की कर्ण कोण होता, ते म्हणले कर्णही सत्वशील शेवटपर्यंत सत्व बाळगलं पण स्वतःला शेवटपर्यंत मनामध्ये स्वतःला दोष देत राहिला की माझ्यावरती व्यवस्थितपणाने संस्कार झाले नाही, त्याला कारण माझे आईने मला सोडलं, मला व्यवस्थित राज्य मिळालं नाही जे मला मित्राकडनं दान मिळालं, माझ्यावर प्रचंड प्रमाणात जे काही लोक माझ्याशी वागली ही चुकीची वागली, ह्या गोष्टीमध्येच कर्ण अडकून राहिला आणि ह्या गोष्टीत अडकून राहिल्यामुळे त्याच्या देहामधला सत्व संपून तमोगुण जागृत झाला आणि त्या तमोगुणाला फुंकर घालून हवा दिली गेली. म्हणून त्या कृती ज्याच्या हातनं घडल्या की जेव्हा द्रौपदी स्वयंवराच्या वेळी त्याला द्रौपदीने ऐकवलं की तू राजघराण्यातला नाहीस तर हरकत नव्हती, तो कर्ण होता.
मनुष्यामध्ये जो गुण असतो त्या गुणाला विरुद्ध जेव्हा तो वागायला जातो तेव्हा त्याचं देहामधले त्रिगुण बदलतात. पण जो मूळ असतो, जेव्हा जसं ह्यांनी सुद्धा अपमान केला, राजदरबारी श्रीकृष्णाचा अपमान केला. श्रीकृष्णानं सांगितलं एका क्षणामध्ये मी ही कौरव सभा संपवू शकतो, पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी फक्त आपलं देह वाढवून मी काय आहे याची ओळख करून दिली. हे लक्षात घेतलं पाहिजे आपण, की त्या देहानीची फक्त ओळख करून दिली आणि ते एवढं असूनसुद्धा हा तमोगुणी दुर्योधन बदलला नाही, अहंभावामध्ये राहिला, की मी जे आहे हाच योग्य आहे आणि ह्याच तमोगुणाने नंतर त्याला संपवलं. म्हणून जे मी कायम म्हणत असतो की वैद्यराज जे समजावून सांगायचे किंवा त्यांची जी उदाहरणं असायची हे अगोदर समोरच्याला संधी द्यायचे आणि मग त्याचं उत्तर करायचं, की विषय कुठं असतो पण ते कुठल्या त्यांची जी एक हातोटी होती की त्यांचं कशा पद्धतीने समोरच्याला समजलं पाहिजे. तर त्यांनी तमोगुण मला ह्या पद्धतीने समजून सांगितला होता, की तमोगुणामध्ये सत्वगुण योग्य तऱ्हेने वापरला की योग्य घटना किंवा योग्य गोष्ट तयार होते. जसं परवा SMS मध्ये बागमार काकाने लिहिलं की सोन्यामध्ये जसं तांबं हे मिसळायलाच लागतं तेव्हा उत्तम दागिना बनतं, शुद्ध सोनं बनू शकत नाही. खरंच आहे की सत्वामध्ये सुद्धा तमोगुण त्या पद्धतीने तेवढाच जर आपण मिसळला आपल्या विचारांमध्ये आचारांमध्ये, तर मला वाटतं की मनुष्य सत्व आणि तमो या दोन्ही गुणाची उत्तम सांगड घालून आपलं जीवन सुखी समृद्ध करेल. श्रीराम.